घटना आहे ऐश्वर्याची. ऐश्वर्या ही 19 वर्षांची तरुणी, साधी, शांत पण स्वप्न पाहणारी मुलगी. घरच्या मर्यादांमध्ये राहूनही तिला तिच्या आयुष्याचे सुंदर भविष्य घडवायचं होतं. तिने शिक्षण घेतलं, मैत्रिणींमध्ये रमली आणि हळूहळू तिचं आयुष्य घडत होतं. प्रशांत 29 वर्षांचा होता, ऐश्वर्याच्या तुलनेत 10 वर्षांनी मोठा, पण त्याच्यात तिला वेगळंच आकर्षण वाटलं. त्याचं बोलणं, त्याचा रुबाब आणि त्यानं दाखवलेली प्रेमाची काळजी या सगळ्यांना ऐश्वर्याचं मन जिंकलं. सुरुवातीला दोघांचं नातं खूप गोड होतं. ते सत्य भेटायचे, फिरायला जायचे, एकत्र वेळ घालवायचे. प्रेमाची पहिली झिंग दोघांवरही होती. प्रशांत ऐश्वर्याची काळजी घ्यायचा, तिच्या स्वभावाचा आदर करायचा, तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायचा, तिला भेटी द्यायचा. ऐश्वर्यालाही हे सगळं आवडायचं. प्रेमात पडलेली ती तिच्या कल्पनेत गोष्टी खरी होत असल्यासारखं तिला वाटत होतं. पण जसा जसा वेळ जाऊ लागला तसा प्रशांतच्या स्वभावात बदल येऊ लागला. सुरुवातीचं प्रेम आता एका ताब्यात बदलत चाललं होतं. तो तिला जास्त वेळ कुठेही जाऊ देत नव्हता. तिच्या फोनवर लक्ष ठेवायचा, कोणाशी बोलते, कुठे जाते याबद्दल विचारायचा. तिच्या मित्रांशी असलेल्या नात्याबद्दल त्याला सतत शंका यायची. तिला घरच्यांनी जरा दुरून राहायला सांगितल्यावर तो चिडायचा. ऐश्वर्याला आधी वाटायचं की तो काळजी घेतो, पण नंतर ती या वागण्यामुळे घुसमटू लागली. प्रशांत, हे बरोबर नाही, मी तुझ्यावर प्रेम करते, पण मला जगायलाही हवं ना. ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करायची, पण तो ऐकत नव्हता. तो तिला तिच्या घरच्यांपासून वेगळं करू पाहत होता. हळूहळू ऐश्वर्या थकू लागली. ती प्रेम करायची, पण तिला हातान सहन होत नव्हता. गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्याने थोडा मागे हटण्याचा प्रयत्न केला. ती त्याच्याशी थोड्या अंतरावर राहू लागली. तिला आता हे नातं आवडत नव्हतं. जिथं प्रेमात स्पेस मिळत नाही तिथे श्वास गुदमरतो हे तिला जाणवू लागलं. प्रशांतच्या मनात वेगळे विचार चालू होते. तिला गमावण्याची भीती त्याला खाऊ लागली. तिच्या मित्रांविषयी तो वाईट बोलू लागला. तू कुणाशी तरी बोलतेस का, असा तो वारंवार प्रश्न विचारू लागला. तो तिच्यावर दबाव टाकू लागला, आपण लग्न करायला पाहिजे. पण ऐश्वर्याला हे अजिबात पटत नव्हतं. ती अजून तरुण होती. तिला आयुष्यात खूप काही करायचं होतं. तिला आता हा दबाव नको होता. त्या दिवशी प्रशांतनं ऐश्वर्याला भेटायला बोलावलं. आपण शांतपणे बोलूया असं त्यानं तिला सांगितलं. ऐश्वर्या त्याला समजून घ्यायचं ठरवत होती. तिला वाटलं दोघांमध्ये सगळं सुरळीत होई. ती विश्वासाने त्या घरात गेली. खासबाग सर्कल जवळील एका ओळखीच्या घरात प्रशांत वाट पाहत होता. त्यानं आधीच खोली बंद केली होती. ऐश्वर्या आत गेली तोच त्यानं दार लावून घेतलं. माझ्यावर खरंच प्रेम आहे का, प्रशांतनं संतापाने विचारलं. ऐश्वर्या गोंधळली. प्रशांत, तुला काय झालंय, आपण शांतपणे बोलूया ना. पण त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच काही होतं, डोळ्यामध्ये भीती, क्रोध आणि दुःख. तो तिला जवळ घेऊ लागला. तिने त्याला बाजूला केलं. हे बरोबर नाही प्रशांत, मी तुझ्यावर प्रेम करत होते, पण तू आता वेगळाच वागतोयस. त्यानं तिच्या हाताला जोरात धरलं. मी तुझ्यावर जीव लावला ऐश्वर्या, आणि तू मला सोडून जाणार. ती धडपडू लागली. प्रशांत, सोड मला. त्यानं तिला भिंतीला लोटलं. आता तिच्या डोळ्यात भीती होती. ती काहीतरी ओरडणार. तोच त्यानं पिशवीतून एक चमकणारा चाकू काढला. खोलीत एक क्षणासाठी भयानक शांतता पसरली. तू जर माझी नसशील तर कोणाचीच होणार नाहीस. तिने मागे जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याने एक क्षणही हिंगवडता तिच्या छातीत चाकू खूप असला. आई तिच्या गळ्यातून किंकाळ्या फुटल्या. तिने हाताने त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला, पण तिची शक्ती कमी पडत होती. रक्त तिच्या अंगावरून ओघळू लागलं. प्रशांत, नको. तिने शेवटचा प्रयत्न केला, पण त्याच्या डोळ्यासमोर आता काहीच नव्हतं. तो आंधळा झाला होता. त्याने पुन्हा आणि पुन्हा वार केले. तिचं शरीर आता शांत होतं. तिचे डोळे अर्धवट उघडे होते, जणू काही प्रश्न विचारत होते. का? प्रशांत शुद्धीवर आल्यावर प्रशांतकडे पाहवत नव्हतं. समोर ऐश्वर्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. त्याच्या हातावर रक्त लागलं होतं. त्याने ते पाहिलं आणि वेड्यासारखा हसू लागला. मी काय केलं? मी तिच्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. त्याने तोच चाकू उचलला आणि स्वतःच्या पोटात रोवला. एकदा दोनदा. त्याचंही रक्त आता जमिनीवर सांडू लागलं. तो ऐश्वर्याच्या शेजारीच कोसळला. त्या खोलीत आता शांतता होती. सायंकाळी ऐश्वर्याच्या घरचे परतले. दरवाजाच्या बाहेर गाडी उभी होती. आतून कुठलाच आवाज येत नव्हता. हळूच दार उघडलं. समोर दिसलेलं दृश्य पाहून प्रत्येकाचा थरकाव उडाला. आईच्या तोंडून एक कळवळणारी किंकाळी बाहेर पडली. प्रेम केलं होतं, पण त्याचं इतकं भयानक शेवट होईल हे कोणालाही माहीत नव्हतं. या घटनेतून आपण काय शिकावं? प्रेम म्हणजे जीव लावणं की जीव घेणं? घटना ऐकून याविषयी आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस